म्हणजे रताळी खाल्लेली शिजवलेली आणि त्याच्याबरोबरच मी 5 बदाम खाल्लेले, 5 खजूर खाल्लेले आणि प्रोटीन शेक पिलेलं आहे. तर एवढं सगळं खाल्ल्यानंतर माझ्या शुगर लेवल किती येत आहेत हे मी आज चेक करणार आहे आणि एक्झरसाईजही केलेलं आहे. तर ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमधून त्याच्या मागचं जे काही फूड ॲड केलेलं आहे त्याच्या मागं ॲड करण्यामागचं सायन्स याच्याविषयी मी बोलणार आहे आत्ता तुमच्याशी. आता माझी शुगर काय येते हे पहिल्यांदा चेक करूया. मी आज हे पहिल्यांदा लाईव्ह शुगर चेक करून दाखवणार आहे. ही माझी PP शुगर आहे, पोस्ट प्रँडियल शुगर लेवल्स आहे. मी साधारणतः एक 10:15-10:20च्या आसपास ब्रेकफास्ट केलेला होता. तर आता बघूया, आपण चेक करूया माझ्या शुगर लेवल्स काय आहेत त्या. इकडून या सगळी दाखवतो. तर माझी शुगर लेवल आत्ता आलेली 101 म्हणजे 100च्या आसपास. माझी पोस्ट प्रँडियल असू दे, म्हणजे PP शुगर असू देत, नाहीतर माझी फास्टिंग शुगर असू देत, ती साधारणतः 100च्या आसपास, म्हणजे जो आयडियल रेंज असते आपली तिथपर्यंतच असते. आणि मी एवढं सगळं खाऊन, म्हणजे मी ओट्स खाल्लेले आहेत, मी बदाम खाल्लेले आहेत, मी खजूर खाल्लेले आहेत, मी स्मॅश्ड स्वीट पोटॅटोज खाल्लेले आहेत, शिजवलेले रताळी खाल्लेले आहेत आणि प्रोटीन शेक पिलेलं आहे आणि एक्झरसाईज केली. एवढं सगळं खाऊन देखील माझे शुगर लेवल कंट्रोलमध्ये, आणि तेही कोणत्याही प्रकारच्या मेडिसिन्स न घेता. त्याच्या मागचं काय सायन्स आहे थोडक्यात सांगेल, कारण आता खूप पेशंट्स माझे वेट करत आहेत. पण त्याच्यामध्ये मी आज तुमचं सगळ्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे, इन्स्टा लाईव्ह घेतलेला आहे. तर मी जे माझ्या ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाल्लेले, त्या ओट्समध्ये जे बीटा ग्लुकॉन्स असतात, ते बीटा ग्लुकॉन्स तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करायला मदत करतात, तुमचा इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवायला मदत करतात, ज्याच्यामुळं तुमच्या ब्लडमधले जे शुगर आहेत त्याचा तुमच्या मसल्समधला किंवा तुमच्या लिव्हरमधला जो अपटेक आहे तो वाढतो आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली तुमच्या शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होते. आणि स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये ओट्स खाता तर तुमच्या PP शुगर लेवल मेंटेन व्हायला, मॅनेज व्हायला मदत होते. या ओट्सचा अजून एक फायदा हा आहे की हे जे बीटा ग्लुकॉन्स आहेत तुमच्या पॅनक्रियाजमधून इन्सुलिनचं सिक्रिशनही वाढवू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या स्टमकचं एम्प्टिंग जे आहे ते स्लो डाऊन करतात. म्हणजे तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते लगेच तुमच्या स्टमकमधून खाली इंटेस्टाईनमध्ये सरकत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं, तुमचं डायजेशन जे झालेलं आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते खूप स्लो प्रोसेस राहते आणि स्लो राहिल्यामुळं तुमच्या शुगर लेवलही स्लोली स्पाईक व्हायला लागतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे बीटा ग्लुकॉन्समुळे जे स्टमकमधलं एम्प्टिंग स्लो डाऊन झाल्यामुळं तुम्हाला सारखी जी भूक लागायला पाहिजे ती भूक लागत नाही, त्यामुळे इनडायरेक्टली तुम्हाला वेट लॉस करायला पण मदत होते. हा आहे तुमच्या ओट्सचा फायदा. त्या व्यतिरिक्त लोकांना असं वाटतं की रताळी खाल्ली, खजूर खाल्ली की लगेच आपल्या शुगर लेवल स्पाईक होतील, असं काही नसतं. तुमच्या शुगर लेवल वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण जे ते आहे इन्सुलिन रेजिस्टन्स. आपण एखादा चांगला खाद्यपदार्थ टाळण्याची गरज नाही आहे, इथं गरज आहे ती म्हणजे आपल्याला आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्याची. आपल्या मसलमध्ये आणि आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या इतर ऑर्गन्समध्ये जो इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला आहे, आपल्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होत चाललेली, तिथं आपल्याला करेक्शन करायचं. ते करेक्शन करण्यासाठी म्हणजे योग्य आहार पद्धतीचा अवलंब. म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही काय खाल्लं पाहिजे, चांगले पदार्थ काय, वाईट गोष्टी नक्की आपल्याला सगळ्यांना माहिती त्या टाळल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. एक पोषक बॅलन्स डाएट असला पाहिजे, प्रपोर्शनेट डाएट असला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी खूप कमी खाऊनही आपल्याला शुगर लेवल कंट्रोलमध्ये येतील असं काही नाही आहे. आपल्याला आपले मसल्सही प्रिझर्व करून ठेवायचे, आपले मसल्स जे ते रिटेन झाले पाहिजे त्यासाठी आपल्याला खाणंही गरजेचं आहे. आपण खूप कमी खायला लागलो तर आपले मसल लेवल कमी व्हायला लागते, मसल साईज कमी होते आणि त्याच्यामुळे पुढं अल्टिमेटली तुमचे शुगर लेवल वाढायला लागतात. त्यामुळं मला असं वाटतं सगळ्यांनी बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. खूप कमी खाण्याची गरज नाही. आपण तर बऱ्याच वेळा पोटॅटो किंवा रताळी पण आपण टाळण्याचा प्रयत्न करतो शुगर लेवल वाढवण्यात म्हणून, पण तसं काही नसतं. आपलं शुगर लेवल अशा गोष्टींमुळे वाढत नसतं. आपले शुगर लेवल हे इन्सुलिन रेजिस्टन्स जो डेव्हलप झाला त्याच्यामुळे वाढत असतं. तर तुम्ही सगळ्यांनी एक्झरसाइज आणि डाएटमध्ये जर तुम्ही
चांगले असे पदार्थ ज्याच्यामुळे तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला मदत होईल, असे पदार्थ जर तुमच्या डाएटमध्ये ॲड केले तर नक्कीच तुमच्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. थँक्यू. आजचं हे जे लाईव्ह सेशन आहे ते मी हे माझ्या पोस्टमध्ये पण टाकणार आहे आज, आणि तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी पण पाहिलं नसेल त्यांनी पाहावं. आणि मी म्हणत नाही फक्त ब्रेकफास्टमध्ये ओट्सच खायचे, जे काही लोकांना ओट्स आवडत नाही, मग त्या केसमध्ये ओट्स खाणं गरजेचं नाही आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी बरेचसे इतरही अनेक मार्ग आहेत, इतर कित्येक फूड्स आहेत ज्याच्यामुळे तुमचं इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होऊ शकतो, तुमचे इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढू शकतात, तुमचं वाढलेलं वजन कमी होऊ शकतं, किंवा तुमचं मसल मास ग्रो होण्यासाठी मदत होऊ शकते, तुमचं मेंटल हेल्थ स्टेबलाइज होण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. तर त्यासाठीच एक बॅलन्स डाएट, आणि त्यासाठी कोणाला हेल्प हवी असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करायला रेडी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.